नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता विंडोज PC आणि अँड्रॉइड फोनवरून फाईल एकमेकांना सेंड करणे हे सोपे होणार आहे। ते कसे काय होणार आहे ते आपण आता जाणून घेऊया। जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून फोनवर फाईल ट्रान्सफर करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी योग्य आहे। सध्या अनेक ऑप्शन्स आहेत ज्याच्या मदतीने अँड्रॉइड युजर्स त्यांच्या विंडो PC सह फाईल शेअर करू शकतात। यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि गुगलच्या क्विक शेअर फीचरचा समावेश होतो। या फीचर्समुळे विंडोज PC आणि अँड्रॉइड फोन दरम्यान फाईल शेअर करणे सोपे होत असले तरी यात काही सुधारणांची आवश्यकता आहे। म्हणूनच हे काम अधिक सोपे करण्यासाठी कंपनी विंडोज शेअर नावाच्या नवीन फीचरवर काम करत आहे। हे फीचर दोन ॲपच्या मदतीने काम करेल। मायक्रोसॉफ्टच्या विंडोज शेअर फीचरमुळे युजर्सना प्रत्येक वेळी विंडोज PC आणि अँड्रॉइड फोन कनेक्ट करण्याची गरज नाही। त्याच्याऐवजी ते दोन ॲपच्या मदतीने हे काम करेल। आधी अँड्रॉइड डिव्हाइसवर विंडोज ॲपशी लिंक करावे लागेल आणि नंतर विंडोज PCवर फोन लिंक ॲप डाउनलोड करावे लागेल, जेणेकरून दोन्ही डिव्हाइसेस कनेक्ट केले जाऊ शकतात। मायक्रोसॉफ्टच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की विंडोज शेअरच्या मदतीने विंडोजमधून अँड्रॉइड डिव्हाइसवर कंटेंट सहजपणे शेअर करता येणार आहे। या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे अँड्रॉइड डिव्हाइस विंडोज PCशी कनेक्ट करावे लागेल। विंडोज शेअर फीचर हे कशा प्रकारे काम करते ते आता आपण बघूया। मायक्रोसॉफ्टचे नवीन विंडोज शेअर फीचर अगदी सहजपणे काम करते। सर्वप्रथम युजर्सनी त्यांच्या विंडोज PCला अँड्रॉइड फोनवर लिंक टू विंडोज ॲप वापरून आणि विंडोज PCवर फोन लिंक वापरून त्यांच्या विंडोज PCला कनेक्ट करणे आवश्यक आहे। हे केल्यानंतर युजर्सला त्यांच्या PCवर शेअर विंडोजमध्ये एक नवीन फोन म्हणून ऑप्शन दिसेल। PCवरून त्यांच्या फोनवर फाईल ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना फक्त या ऑप्शन्सवर टॅप करावे लागेल आणि त्यांच्या स्क्रीनवर दिलेल्या स्टेप्स फॉलो करावे लागतील। सध्या फक्त लिमिटेड युजर्सना हे फीचर उपलब्ध आहे। सध्या हे नवीन फीचर फक्त विंडोज इनसाइडर युजर्ससाठी उपलब्ध आहे। विंडोज PC युजर्स जे इनसाइडर प्रोग्रामचा भाग आहे ते विंडोज 11 इनसाइडर प्रीव्यू बिल्ड 22,635.3785 तर ब्रॅकेटमध्ये KB 5039319 सह नवीन विंडोज शेअर फीचरचा सहज ॲक्सेस मिळवू शकतात। तसेच विंडोज शेअर फीचरच्या सध्या फक्त बीटा युजरसाठी उपलब्ध आहे, परंतु ते या वर्षाच्या शेवटी स्टेबल अपडेटसह सर्व विंडोज 11 युजरसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली बरं? आणि आता हा फीचर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग कराल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।